नमस्कार, कसे आहात सगळे। आजचा हा स्पेशल ब्लॉग होणार आहे, कारण की तुम्हाला पुढे कळेलच की मी असं स्पेशल का म्हणते। आज सकाळी 11 वाजता माझ्या मैत्रिणीचा फोन आला की ती सामूहिक कुंकुमार्चन करणार आहे। तर म्हटलं चला हा योगाईसे आला आहे तर सोडायचा नाही। 11 वाजता फोन आल्याला मी पटापट स्वयंपाकाला लागली। घरातल्या सगळ्यांसाठी पटापट मी आज वांग बटाट्याची भाजी केली आणि पोळ्या केल्या, कारण की तिने मला 1 वाजेपर्यंत यायला सांगितलेले। म्हटलं पटापट मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी स्वयंपाक करून जावं, कारण की मला यायला तर किती वाजतील काय माहिती नाही, कारण की कमीत कमी 1 ते 1.5 तास त्याच्यासाठी जातोच। तर मी पटापट स्वयंपाक रेडी केला। ग्रे कलर होता म्हणून मी ग्रे कलरची साडी नेसली, पटकन तयार झाली, कारण की वेळ नव्हता माझ्याकडे। तिने जे काही सांगितलेलं ते सगळं सामान घ्यायचं होतं, सो मी पटापट रेडी झाली। आणि त्याच्यानंतर तिने सांगितलेलं कुंकुमार्चन करण्यासाठी मेन म्हणजे लागतं ते कुंकू, एखादं चौरंग, सुपारी सगळं मी तयार केलं आणि पटापट घेऊन मी तिच्या घरी पोचली। तिचं घर म्हणजे ना खरं सांगू का एकदम पॉझिटिव्हिटीने भरलेलं, एकदम असं मंदिरात गेल्यासारखा अनुभव येतो तिच्या घरी। आणि ती एवढं करते ना, म्हणजे तिची सजावट म्हणा, तिच्या घरी केलेलं तिने देखावा म्हणा, तिची पूजेचं सगळं साहित्य, म्हणजे एकूण एक गोष्ट तिच्या घरात पाहण्यासारखी आहे। आणि ती करते सुद्धा एवढं सुंदर, म्हणजे एकदम मन प्रसन्न होऊन जातं तिच्या घरी गेल्यावर। बघू शकता तिची मांडणी, तिचं सगळं केलेलं आहे। आणि तिचं देवघरसुद्धा ना, तिच्याकडे स्वामींची मूर्ती आहे, तिला एवढे चांगले अनुभव आले आहेत ना स्वामींचे, म्हणजे ऐकले ना तरी अंगावर काटा उभा राहतो। खूप सुंदर मंदिर आहे तिचं, मी बघू शकता ते मंदिर आहे तिच्या घरातलं। तिच्याकडे दर गुरुवारी मोठी सामूहिक आरतीसुद्धा होते, खूप सुंदररित्या ती सगळं करते। पुढे हे झाल्यावरती तिने सगळ्या ज्या लेडीज आल्या होत्या त्यांना देण्यासाठी, उपवास होता म्हणून त्यांना देण्यासाठी तिने फलहार कसा व्यवस्थित मॅनेज करून अरेंज करून ठेवलेला। खरंच खूप शिकण्यासारखं आहे तिच्याकडे। आणि हा योग मला मिळाला होता कुंकुमार्चनसारखा, तर मी लगेच तिच्या घरी गेली। बघू शकतात इथे भटजीसुद्धा आले होते, लगेच कुंकुमार्चनची सुरुवातही झाली। खूप सुंदर अनुभव घेऊन मी इथून निघाली। खरंच तिला म्हणावं तेवढं थँक्यू कमी आहे, तिच्यामुळे मला हा योग मिळाला। तर तुम्हाला कसा वाटतो आहे व्हिडिओ नक्की पहा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।